नमस्कार मंडळी. नमस्कार. हिचं तोंड नाही दिसू राहिलं पण ही सोनूची मम्मी आहे. काय झाली का मी? नाही इथं अंधार आहे ना. हा तर हे आमचं जुनं घर आहे. तर चूल पेटून आज बाजरीच्या भाकरी करणं आहे. आम्ही आज कशाचं कॉलडेस केलं आपण? शेवग्याच्या शेंगाचं. शेवग्याच्या शेंगा केल्या आम्ही काळ्या मसाल्यात. तर त्याच्या संग जर बाजरीची भाकर असली चुलीवरची तर तुम्हीच सांगा जेवण एक नंबर होईन का नाही. तर मग थोडी तकलीफ घेणं चालू आहे. आणि चूल पेटवणं याला बी लय एक स्किल लागतं, बरोबर आहे का नाही. हा त्याला कागद कुगद असं जमा करून चूल पेटीनं पडती. पाहिलं ना घासतेल टाकीत होती लोक. आता घासतेल पण झालं पण हे असं वरच इथं दिवा राहायचा पाया खिडकीत घ्यायचे असा थोडस त्याच्यावर टाकायचं. लगे पेटलं. हा लगे पेटा जाई. पण आता तसं नाही राहिलं. घासतेलच बंद झालं. आता लय अवघड झालं बाई. राखेल राखेल म्हणते ना त्याला. हा राखेल. तर इकडं पसारा घेऊन आली. पीठ गीठ आणलं याच्यात. आता बनिणार आहे भाकरी. चुलच नाही पेटणार बाई पण ती पेटली आणि पुन्हा इजून चालली पा. हा मग त्याचसाठी तो पहिल्या बारीक 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 काड्या टाकायच्या होत्या ना. डायरेक्टच मोठाले लाकडं दिले तो घालून त्याच्यात. कशी पेटंबर ती. ते बी खरे आहे ना. हे इकडं जळतं नाही पाय. याच्यातून बारीक 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 काड्या काढल्या असतात तर पेटली नसती कधी. प्रयत्न करते मी. हा हे टाक. प्रयत्न चालू आहे माझे. काय प्रयत्न चालू आहे? डॉक्टरवाणीच बोलती. प्रयत्न चालू आहे पण गॅरंटी देऊ शकत नाही आहे ना. गॅरंटी आहे. MBBS आहे मी चुलीवरची. हा ते तर आहेच म्हणा. पहा सनुज बाप्पा कधी चूल पेटली म्या. हा अजून तर तिला 5-10 मिनिटं पेटायलाच लागते भाऊ चांगलं. झाला ना तर मग चांगल्या भाकरी येत्या आरावर भाजायला. तर तुम्हाला दाखवतो मी भाकरी करताना. हो आणि तुम्हाला जेवायला बी बोलणार आहे मी. तर व्हिडिओ सोडून जाऊ नका कुठं. सनुज बाप्पा भाकरी किती टाकणं पडत ना. तू टाक जेवढ्या तुला शक्य होईल तेवढ्या. ठीक आहे. तर हे पाहता असा ढन 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 जाळ लागला पहा लगे. घे ग भाकरी करायला. थोडा आर पडू द्या ना. तर आता थोडंसं आर पडू देऊ आपण आणि मग भाकरी करायला लागू. तर आता सोनूच्या मम्मीनं तवा ठुला पहा चुलीवर. आणि तवा आमचा लय डेंजर आहे. पहा कसा आहे त्याचं काळं बिळ तर काढ. वाकडा तिकडं व्हायला ते लगे. चूल बी पेटली पहा ढाना ढाना आणि आर बी पाळडा. हा पण सोनूच्या मम्मीनं मायला लावलं भाकरी करायला. माझ्या हातच्या भाकरी पटते मग तिला. योगूला बी पटते आणि तिला बी पटते. तिला काऊन पाटते? तिला नाही टाकता येत का भाकरी? तिला बी टाकता येते पण मग पण आता सारखा असा पापडा निघतच नाही माझ्या भाकरीचा. ते फुगत नाही आणि पापडा निघत नाही म्हणून टाकीत असते. असं आहे पहा किती जीवार येतं हिला. जीवावर नाही येतो. मग खम्मत लागते आता आजच्या. तर अशी आरावर भासती बा भाकर. साईडला चुलीच्या पुढून आडवी लावते ती आहे ना मग. आडी आडी आणि त्याला फिरवत राहते. दाखव बरं फिरून. असं पानं पडतं कुठं कच्ची आहे कुठं काय आहे मग अशी लावणं पडती. हा एक भाकर तव्यावर भासती. एक तयार भाजती एक चुलीला राहती एक परातीत राहती. हा 3 भाकरी हा लाईनवरचं काम आहे. हा असं आहे. माईचं तर काही चेहरा दिसा ना. ते काय झालं वर लाईट आहे ना हा तर ती डायरेक्ट तोंडावरच येऊ राहिला. मागवा. तर झाली पहा आपली भाकर रेडी पहिली. सोनूच्या मम्मीच्या हातात बघू शकता तुम्ही. तर चला मंडळी या जेवायला. झाल्या पहा आपल्या भाकरी बी झाल्या रेडी. आणि भाजी बी अगोदरच करेल होती. तुम्ही भाजीच बघा आज आता. आमच्या फक्त कळेल नाव नका ती होती काळी इथं. तुम्ही भाजीची तारीख करा. काय ते तेलच आलं काय वर सगळं. तेल नाही सोनू चोक्का मग? मसाला तळ्यावर मी सगळं दाखवते. त्यांना हे बघा शेवग्याच्या शेंगा. एक नंबर भाजी बनलेली आहे. कारण की यांना वास येतो इतका छान. आणि हे बघा भाकरी आहे. तुम्हाला सांगितलं होतं मी आमच्या आई कशा भाकरी करते म्हणून. त्या मला जमत नाहीत अशा जमत नाही. काढू नको काढू नको काढू नको. त्यांना दाखवते ना मी. कारण भाकर खायची मजाच चालल्या जाते मग पापुडा काढला तर. अशी भाकर मला जमत नाही तर त्या मला कधी मध्ये टाकून द्या त्या भाकरी जेव्हा माझी इच्छा तर झाली. बाजऱ्याच्या भाकरी आहे. आणि सोनूच्या मम्मीसाठी आपण काय केलं एक बाजऱ्याची भाकर देऊन 2 चपात्या आणल्या. इथं बाजूला आमच्या मामी राहत्या त्याच्याकडून. हा हिच्या काकूच्या इथून 2 चपात्या आणल्या. तर ती चपात्या खाणार आहे कारण तिला एक कमेंट येते की बुवा हे खाऊ नको बाजरीच्या भाकरी. माझ्या मैत्रिणी म्हणल्या ना की बाजरीची भाकर खाऊ नको तर इथं मी नाही खाणार. मी पोळ्या चपात्याच खाणार. वाढ बरं ताट पटकन लगेच. या मंडळी जेवायला मग लवकर. हा चला बरं जेवायला. सोनू चप्पा म्हणले तुम्हाला शिल्लक भाकरी टाकतो. मी शिल्लक टाकलेली भाकरी. हा भाकरी मोठमोठ्याला राहत्या. हा 1-1.5 भाकर लय झाली. हो 1.5 भाकरीत तर फुल होतं लगे. आणि कांदा घेतला पहा म्या
कांदा, लिंबू. तुम्हाला माहिती सोनू पप्पा लिंबू कुठून आणलं? कुठून आणलं? बाबाची इथून, आपल्या विहिरीहून. हा, आम्ही विहिरीवर पाणी भरायला जातो ना, तिथं लिंबुनीचं लय मोठं झाड आहे, तिथून लिंबू आणलं सोनूची मम्मीनं. सोनून आणलं. सोनूच्या मम्मीचं बी ताट झालं, सोन्या बी भिरडा खायला, आणि म्या बी लगेच चतकोर भाकर हाणली. मा कर मग चालू हा करा करा. करा चालू. तर चला मंडळी, धन्यवाद, बाय.